ज्या ज्या महिलेच्या अकाउंटला 3,000 रुपये आलेत, त्यांची रक्षाबंधन खूप उत्साहात साजरी झाली. परंतु ज्या महिलांचं अजून पेंडिंग आहे, त्या खूप नाराज आहेत. पण टेन्शन घेऊ नका, त्यांचेही पैसे लवकर देतील. त्याबद्दलचीच माहिती देणारा हा आपला व्हिडिओ. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये. इथे मिळेल तुम्हाला पूर्ण माहिती मराठीमधून. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत उरलेल्या महिलांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, त्या सर्वांचे पैसे 3,000 रुपये येणार आहेत अकाउंटला. तर एक लक्षात ठेवा, ज्यांनी ॲपमधून फॉर्म भरले होते ऑगस्ट महिन्याच्या आधी जुलैमध्ये, ज्यांचे अप्रूव्ह झाले त्यांना सर्वांना 17 ऑगस्टपर्यंत पैसे येऊन गेलेले आहेत. त्यात जे काही पेंडिंग असतील, त्यांचा काही प्रॉब्लेममुळे पेंडिंग असतील, जसं की त्यांचं आधारला सेटिंग नसेल, ते चेक करून घ्या. अप्रूव्ह होऊन देखील पैसे जर आले नसतील तर आधी चेक करून घ्या आधारला कुठली बँक लिंक आहे, त्याच बँकेच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमची जी बँक आधारला लिंक असेल त्याला पैसे आले असतील, जाऊन चेक करा, एकदा स्टेटमेंट काढून घ्या. त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट नंतर जे पोर्टल लॉन्च झालं, त्या पोर्टलमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांना वेगवेगळे नवीन ऑप्शन आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आधी आधार कार्ड OTP वरून आपण फॉर्म भरत होतो. त्या आधारचे फॉर्म OTPने भरताना आपल्याला फक्त 2-3 डॉक्युमेंट अपलोड करावं लागत होते. त्यानंतर 8 तारखेनंतर शासनाकडून त्यात अपडेट करण्यात आलं, आधार OTP कॅन्सल केला. म्हणजेच आता आधार कार्डचा फक्त नंबर टाकून ज्याच्यामध्ये आधार कार्ड आपल्याला अपलोड करावं लागत होतं. त्यानंतर परत 2 दिवसांनी अजून एक चेंजेस आले, ज्याच्यामध्ये बँक पासबुक देखील अपलोड करावं लागत होतं. त्याच्यानंतर आधार कार्ड, तुमच्या शाळेचा दाखला, रेशन कार्ड, हमीपत्र, बँक पासबुक, फोटो, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं होतं एक 10 तारखेनंतर. त्यामुळे 10 तारखेनंतर ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं ठीक आहे, त्यांना काही क्वेरी नाही लागली. परंतु 10 तारखेच्या आधी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी क्वेरी आली असेल रिसबमिट म्हणून. तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता, रिसबमिटचं ऑप्शन काही फॉर्मला आलेलं आहे, जे 10 तारखेच्या आधी भरलेले आहेत. ज्यांना अजून पेंडिंग असेल त्यांनाही रिसबमिट येऊ शकतो, कारण त्यावेळेस आपण आधार कार्ड आणि बँक पासबुक दोन्ही अपलोड केलं नव्हतं, जे की त्यांच्या हिशोबाने ते फॉर्म पूर्ण पकडला जात नाही. ते परत तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन देतात, ज्याच्यामध्ये एडिट करून तुम्ही त्या फॉर्मला आधार कार्ड आणि बँक पासबुक अपलोड करू शकता परत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, ते पण फॉर्म रिजेक्ट नाही झालेले. पार्शियली रिजेक्ट म्हणतात त्याला, प्रोव्हिजनल रिजेक्ट, म्हणजे तुम्ही त्यात चेंजेस करू शकता. त्याचबरोबर आता भरपूर महिलांचे फॉर्म अप्रूव्ह देखील होत आहेत. परंतु त्या अप्रूव्हमध्ये आपल्याला दिसून येतं की तुम्ही जर तिथं आयचा जो चिन्ह आहे, डोळ्याचं चिन्ह, त्याला क्लिक केलं तर तुमच्या डिटेलमध्ये शेवटला सगळ्यात अप्रूव्ह कोणी केलं त्याचं नाव दाखवलं जातं. डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झालेलं आहे असं दाखवलं जाईल. त्याच्यापुढे त्याचं नाव, ज्यांनी अप्रूव्ह केलं, जे अधिकारी असेल तिथले, त्याचं नाव दाखवलं जातं आणि कधी अप्रूव्ह केलं ह्याच्यात तारीख आणि वेळ. त्याचबरोबर त्याच्या खाली एक ऑप्शन आहे व्हिलेज अप्रूव्ह पेंडिंग. तसं बघायला गेलं तर ॲक्च्युली उलटा पॉईंट आहे. जसं आपण सिक्वेन्सनं बघितलं तर आधी व्हिलेजकडनं अप्रूव्ह होता, नंतर तहसील, नंतर डिस्ट्रिक्ट आणि नंतर स्टेट, आज एक सिक्वल असते. परंतु या केसमध्ये तुम्हाला हा सिस्टीमचा प्रॉब्लेम किंवा तो ऑप्शन त्यांनी ड्रॉप केला असेल व्हिलेज अप्रूव्हचा, तरी पण तो पेंडिंग दाखवतो इथं. जिल्हा स्तरावर तुमचा अप्रूव्ह झालेला आहे ते, परंतु ग्रामीण लेवलला ते अजून पेंडिंग आहे, असा याचा अर्थ होतो. तसं ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे, पण ठीक आहे, सिस्टीमचा इश्यू असेल तो पण पॉईंट लवकर क्लिअर होईल का झालं तसं. पण ज्यांना अप्रूव्ह म्हणून ग्रीनमध्ये लिहून आलेलं आहे त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. मंथ एंडपर्यंत पैसे तुमचे येऊन जातील. पण तुमची त्याच्या आधी तुमचं आधारला जी बँक लिंक आहे, जसं आधी बोललो त्याप्रमाणे आधार लिंक कुठल्या बँक आहे ते चेक करून घ्या. आपण स्पेशली व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावर, त्या माध्यमातून तुम्ही तुमचं आधार बँकेला कसं लिंक बघता येईल त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे, तो बघून घ्या तुम्ही. आणि मागील महिन्यात जे पेंडिंग होते आणि या महिन्यात ते अप्रूव्ह झाले ॲप थ्रू भरलेले फॉर्म, तसेच या महिन्यात देखील पोर्टलवरून जे फॉर्म भरलेत, जे अप्रूव्ह झालेत आत्ता, परंतु पैसे आले नाहीत, मंथ एंडपर्यंत तुम्ही वाट बघा, नक्कीच प्रत्येकाच्या अकाउंटला पैसे येतील. जरी तुमचे मंथ एंडला पैसे नाही आले तर पुढील महिन्यात तुम्हाला 3 महिन्याचा हप्ता, म्हणजे हे 3,000 प्लस पुढच्या महिन्याचे 1,500, असे 4,500 तुमच्या अकाउंटला एकत्र येणार आहेत. टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे नक्कीच येतील तुमच्या अकाउंटला. हे आहे आत्ताचं लेटेस्ट अपडेट. याच्यासारख्या नवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे याचे नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.